वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कुमारी स्नेहा संदीप भारस्कर हिने 94.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलाय, तर कुमारी राधिका विलास देशमुख हिने 92.40% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे। स्नेहा भारस्कर ही अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे मूळ गाव वडगाव आहे। विशेष म्हणजे तिने 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथे मामाकडे राहून पूर्ण केले। यानंतर तिने कामरगाव जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून 12वीचे शिक्षण घेतले आणि उत्कृष्ट निकाल प्राप्त करत पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले। दुसऱ्या क्रमांकावर आलेली राधिका देशमुख ही एक शेतकऱ्याची कन्या असून तिने अत्यंत कष्टाने हे यश मिळवले आहे। दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माझे नाव स्नेहा संदीप भारस्कर। मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी। मी ही 10वीची बोर्डाची परीक्षा जिल्हा परिषद महाविद्यालय कामरगाव येथून पूर्ण केलेली आहे। यामध्ये मला 94.40% प्राप्त झालेले आहे। या गुणांमागे माझ्या गुरुजन वर्गांचा तसेच मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, माझे पालक, माझे आजी आजोबा, मामा मामी यांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे। यामध्ये माझे वर्ग शिक्षक श्री घुले सर, चव्हाण सर, आंबेकर सर, रुईकर सर यांचा सर्वांचा मोलाचा वाटा आहे। तसेच मी लहानपणीपासून माझ्या मामाकडे शिकायला होती। 1ली ते 10वी पर्यंत माझे सर्व शिक्षण मामाकडे झालेले आहे। म्हणून माझ्या या गुणांमागे, माझ्या या यशामागे सर्वात मोठा माझ्या मामा मामींचा आणि आजी आजोबांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। नमस्कार, माझे नाव कुमारी राधिका विकास देशमुख। मी जिल्हा परिषदची विद्यार्थिनी। मी यावर्षी 10वी वर्गामध्ये 92.40 गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे। माझ्या या यशाचे खरे योगदान माझे वर्ग शिक्षक घुले सर तथा रुईकर सर, राठोड सर, चव्हाण सर आणि शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर सुद्धा आहे। तसेच माझे इतर गुरुजन वर्ग आणि माझे आईवडिलांचा सुद्धा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे। इंडिया न्यूज 224 करिता नरेंद्र बोरकर, वाशिम।